तुम्ही बघू शकता किटलीमध्ये अजिबात तेल नाही. 4 महिने झाले नवऱ्याने कुठलेही पैसे दिले नाही आहेत. आणि अजूनही मी रात्री त्याला फोन करून बोलले 5,000 रुपये मला किराणा. हां, नाही नाही, मला नाही केला फोन, तुमच्याकडे आल्यावरच केला. नाही, मला नाही केला. नाही. हां, नाही, बघते बघते. काल नवऱ्याने मुलीच्या शाळेसाठी फी भरायसाठी मी 10,000 रुपये मागितले. त्याला हे विचारायला खूप त्यांनी पाठवायला त्याने खूप चौकशा केल्या. रिसिप्ट पाठव, हे पाठव, ते पाठव, सगळ्या गोष्टी. बघा, आपण जेव्हा कमवत नसतो तोपर्यंत तेव्हा आपण आहे ना सगळ्यांवरती ओझा असतो. सगळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा हिशोब विचारत असतात. आत्ता माझ्याकडं इन्कम सोर्स पूर्णपणे बंद आहे. पूर्णपणे जे पैसे होते माझ्याकडं ते सगळे पैसे मी माझ्या मुलांना घर खर्चासाठी, मेंटेनन्स, लाईट बिल, गॅस वगैरे सगळ्या ह्याच्यासाठी मी खर्च केले. पण आत्ता माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर नवऱ्याला मी फोन करून मागते. तर 4 महिने झाले त्याने पैसे दिलेले नाही आहेत. आणि त्याच्या आईवडिलांनी त्यांना कधी वाटलं नाही की हिला पैसे पाठव का काय, मुलं आहेत, मुलांचं दुःख नाही. त्या दिवशी दवाखान्यात गेले, मुलाला टॉन्सिल होते, हॉस्टेलवरून आणलं आणि त्याला मी 700-800 रुपये माझे स्वतःचे पहिले खर्च केले. आणि मग नवऱ्याला म्हटलं 500 रुपये मला ह्याला मेडिकलमध्ये पाठव. त्यावेळेस त्याने पाठवले, पण 500च पाठवले. त्यानंतर मी परत कॉल केला तर त्याने मला ओरडून बिरडून बोलून